नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन आर्मी कोर्स यामध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे फॉर्म हा सदर ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की आपल्या चॅनल अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब अपडेट, त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर योजना महत्त्वाच्या इत्यादी अपडेट आपल्या चॅनलवर येत असते. सो जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. मित्रांनो, या ठिकाणी पाहताय की हे इंडियन आर्मी यांची वेबसाईट दिलेली आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्या या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. सो मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की हे PDF आहे. या PDF ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील. तुम्ही या ठिकाणी पाहता की डिटेल ऑफ ॲडव्हर्टिजमेंट, म्हणजे या ठिकाणी पाहता की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं या ठिकाणी हे डिपार्टमेंट आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली पाहता की सेंट्रल रिक्रुटमेंट सेल CO आर्मी ऑर्डनन्स क्रॉप्स सेंट्री सिकंदराबाद पिन, त्यानंतर 500015, म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी त्यांचं हेड ऑफिसचं त्यांनी ॲड्रेस वगैरे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहता की आर्मी ऑर्डनन्स क्रॉप्स सेंटर, अशा प्रकारे या ठिकाणी आर्मी ऑर्डर्समध्ये या ठिकाणी जागा निघाल्या आहेत. आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहणार आहोत जागेसंबंधित. या ठिकाणी ऑल इंडियामध्ये जागा आल्या आहेत. महाराष्ट्र जेवढे काही स्टेट असेल ते या ठिकाणी प्रत्येक स्टेटवेस यांनी जागा दिलेल्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी PDF डाउनलोड करून पद्धतशीरपणे पाहायची आहे. या ठिकाणी मी थोडक्यात महाराष्ट्राबद्दल या ठिकाणी बोलणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर का तुम्ही अदर स्टेटमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. आणि त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची मी पोस्ट या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहेत. या ठिकाणी पद क्रमांकाची तुम्ही पाहताय की फायरमॅनचे या ठिकाणी पद आहे, याला फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर कास्टमध्ये म्हणजे EWSमध्ये 24 आहेत. त्यानंतर OBCमध्ये 66, SCमध्ये 37, STमध्ये 18, अशा टोटल 247 पोस्ट आहेत. त्यानंतर ESM 24च्या आणि हँडिकॅपच्या 9, अशा प्रकारे फायरमॅनच्या या ठिकाणी जागा दिल्या आहेत. तुम्ही PDF पदे पाहून या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा पाहू शकता. त्यानंतर याच्या खालीमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता. प्रत्येक पोस्ट या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे की नंबर 1 मध्ये आहे मटेरियल असिस्टंट, याला एज पाहिजे 18 ते 27मध्ये. त्याचप्रमाणे 5 वर्ष जर का तुम्ही कास्टमध्ये असाल, SC STला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष. त्यानंतर याला ग्रॅज्युएशन इन डिसिप्लिन फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे याला कुठल्याही शाखेतील पदवी असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता पद क्रमांक 1 साठी. अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वाचे पद या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यानंतर या ठिकाणी अजून महत्त्वाचं पद म्हणजे या ठिकाणी फायरमॅनला एज लिमिट आहे 18 ते 25 वर्ष आणि त्याचप्रमाणे SC STला 5 वर्ष सूट आहे, OBCला 3 वर्ष. त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे मॅट्रिकली पास ऑर इक्वेलेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड बोर्ड, म्हणजे फायरमॅनसाठी फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे, ओनली 10th पास. जर का तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी फायरमॅनला अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही PDF दिलेली असून तुम्ही PDF पद्धतशीरपणे या ठिकाणी पाहूनच अप्लाय करायचं आहे. त्यानंतर MTSला फक्त 18 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे. त्यानंतर SC SCला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष. सेम क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन आहे 10वी पास असणे आवश्यक आहे किंवा इक्वेलेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड बोर्ड, म्हणजे 10वीच्या सोबत काही समतुल्य असं तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर MTSला डिझायरेबल आहे परमनंट विथ द ड्युटीज ऑफ द रिस्पेक्टिव्ह ट्रेड विथ 1 years एक्सपिरियन्स इन ट्रेड, म्हणजे या ठिकाणी डिझायरेबल म्हणजे जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फक्त प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी प्लेन 10वीवालेसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचं पद म्हणजे ट्रेसमॅन मेल, तर या ठिकाणी यालासुद्धा 18 ते 25 वर्ष आहे, 5 वर्ष आणि 3 वर्ष सूट आहे. त्यानंतर यालासुद्धा 10वी पास असणे आवश्यक आहे.
त्यानंतर या ठिकाणी डिझायरेबल आहे सर्टिफिकेट इन एनी ट्रेड फ्रॉम रेगॉनिन इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. जर का तुमच्याकडे एखादं सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. जर का नसेल तर तुम्ही नो प्रॉब्लेम ॲट ऑल तुम्ही ट्रेडमॅनलासुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता 10वी-5च्या याच्यावर. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रिपरेशन. जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही एजमध्ये सूट मी सांगितल्याप्रमाणे SC STला 5 वर्ष सूट आहे, OBCला 3 वर्ष. त्यानंतर हँडिकॅप, PWD, एक्स सर्व्हिसमॅन अशा प्रकारे या ठिकाणी एजच्या कॅटेगरी दिलेला आहे. तुम्हाला PDF डाउनलोड करून पद्धतशीरपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे डिटेल ऑफ फिजिकल, म्हणजे कुठल्या पोस्टसाठी फिजिकल आहे हे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे मी. त्यानंतर तुम्हाला PDF या ठिकाणी पाहूनच अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी फायरमॅनला हाईट विदाऊट शूज 165 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 2.5 सेंटीमीटर शॅल बी अलाउड द मेंबर ऑफ ST कॅटेगरीमध्ये. त्यानंतर चेस्ट आहे 81.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर चेस्ट एक्सेप्टेड 85.85 सेंटीमीटर, म्हणजे 81 असणे आवश्यक आहे. 81.5 आधी आणि फुगून तुम्हाला 85 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. त्यानंतर वेट आहे 50 किलोमीटर असणे 50 kg 50 किलोग्रॅम वजन तुम्हाला या ठिकाणी पाहिजे. म्हणजे फिजिकलमध्ये या ठिकाणी सर्वप्रथम तुमची पहिले फिजिकल टेस्ट होणार आहे. नंतर या ठिकाणी तुमचं पेपर होणार आहे. पहिला फिजिकल टेस्ट, नंतर एक्झाम. त्यानंतर या ठिकाणी तुमची रनिंगसुद्धा घेतली जाणार आहे. 1.6 किलोमीटर रनिंग. कॅन्डिडेट अदर दॅन ESM आणि फिमेलला 6 मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी रनिंग काढायची आहे. आणि जर का फिमेल कॅन्डिडेटला 8 मिनटं 26 सेकंदात तुम्हाला ह्या ठिकाणी रनिंग काढायची आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही फिजिकल दिलेलं असून या ठिकाणी PDF पाहून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. MTSला कुठल्याही प्रकारे फिजिकल वगैरे नाही आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.